महाराष्ट्र के सांगली जिले में सरकारी ठेकेदार ने बकाया भुगतान न मिलने से परेशान होकर खौफनाक कदम उठाया और अपनी जीवन लीला समाप्त कर ली। मृतक हर्षल पाटिल महाराष्ट्र के जल जीवन मिशन के तहत ठेका कार्य कर रहे थे। जानकारी के मुताबिक हर्षल पाटिल को राज्य सरकार से 1 करोड़ 40 लाख रुपए का भुगतान नहीं मिला था। उन्होंने निजी लेनदारों के करीब 65 लाख रुपए का कर्ज लिया था, जो लगातार वसूली का दबाव बना रहे थे। इस घटना के बाद महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रैक्टर्स फेडरेशन, राज्य इंजीनियर संघ और महाराष्ट्र ग्रामीण जल आपूर्ति संघ ने सरकार पर नाराजगी जताई है। महाराष्ट्र में ठेकेदार द्वारा जान दिए जाने के बाद अब देवेंद्र फडणवीस की अगुवाई वाली सरकार सवालों के घेरे में आ गई है। ठेकेदार संगठनों का कहना है कि राज्य सरकार पर करीब 90,000 करोड़ रुपए का भुगतान बाकी है। वहीं विपक्ष का कहना है कि सरकार के भ्रष्ट सिस्टम के चलते ठेकेदार की जान गई है। वहीं कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र के ठेकेदारों ने हर्षल पाटिल को श्रद्धांजलि अर्पित की। केडीएमसी ठेकेदार संगठन के पदाधिकारी विजय भोसले ने बताया कि कल्याण डोंबिवली में भी ऐसे कई ठेकेदार हैं जिनके बिल बकाया हैं। सरकार को इस ओर गंभीरता से ध्यान देना चाहिए। उन्होंने हर्षल पाटिल के परिवार को आर्थिक मदद देने की मांग की है। इसके अलावा उन्होंने सरकार से मांग की है कि ठेकेदार का बकाया बिल का भुगतान जल्द से जल्द किया जाना चाहिए। महाराष्ट्रात फार मोठी अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। हर्षल पाटील या ठेकेदाराने जल जीवन मिशन जे काम केले होते त्या कामाचे योग्य मोबदला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती नुसती तिकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांची झालेली आहे। आज वर्ष काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये म्हणून आणि ह्याच्या पहिले 3-4 महिन्यापूर्वी या सलग 3-4 लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडे संवेदनशील राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत, तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत, मग त्या विकासाची कामं करण्याचे ठेकेदार आहे तेच जर मारायला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय? म्हणून तुम्ही थोडं संवेदनशील राहून याचं गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर ठेकेदाराची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 100-125 ठेकेदार आहेत ज्यांनी कामं केलेली आहे, सरकारची कामं मूलभूत विकास निधीमधून। असे नक्कीच सांगता येत नाही आकडा आम्हाला, पण प्रत्येकाचे कमीत कमी खूप पैसे असे अडकलेले आहेत। तसेच सरकारला विनंती आहे की तो जो हर्षल पाटील या ठेकेदाराने जी आत्महत्या केलेली आहे त्याच्या कुटुंबाला सरकारने काहीतरी शासनाची मदत केली पाहिजे आणि त्याचं जे बिल थकलेलं आहे ते पण त्याला दिलेलं पाहिजे। कारण सरकारने इथे काय केलेलं आहे की पहिले छोटी कामं लोक करायची, पण सरकारने सर्व कामं क्लब केलेली आहे, त्यामुळे छोट्या ठेकेदारांना काम मिळत नाही। म्हणून जे आज गुलाबराव पाटील जे बोलले मंत्री की तो आमचा सब कॉन्ट्रॅक्टर होता, तो आमचा ठेकेदार नाहीये, असं नाहीये। तुम्ही सगळी कामं मोठी कामं काढल्यामुळे छोट्या ठेकेदाराला काम मिळत नाही। छोटे ठेकेदार सगळे मराठी माणसं आपली आहे आणि छोट्या ठेकेदाराला मग ते सब कॉन्ट्रॅक्टर काम घेतात कारण ते मोठी कामं मिळत नसल्यामुळे आणि मग आत्महत्या शेवटी करणार तेच लोक करणार कारण त्याला पैसे मिळत नसल्यामुळे। पण सरकारने त्या कुटुंबालाही मदत केली पाहिजे आणि त्याचे बिल दिलं पाहिजे आणि तशीच ही परिस्थिती सगळ्या ठेकेदारावरती त्यांच्यावरती पण तो